नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्यभरामध्ये मध्यरात्री आणि पुढील 24 तासात म्हणजेच 2 एप्रिल रोजी जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। चला तर सविस्तरपणे जाणून घेऊया। नाशिक जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच येत्या 24 तासामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नाशिक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये। तर काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो। पुणे जिल्ह्यामध्ये मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। पुढील येत्या 24 तासामध्ये मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। तसेच कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। पुणे जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये। तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये। तसेच रायगड जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये। तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या जिल्ह्यामध्ये। तसेच रायगड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच पालघर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री आणि येत्या पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। नागपूर जिल्ह्यामध्ये पुढील मध्यरात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये, तर काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। भंडारा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री आणि पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला भंडारा जिल्ह्यामध्ये। तसेच गोंदिया जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच मध्यरात्री गोंदिया जिल्ह्यामध्ये तुम्हाला हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये। तसेच रायगड जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच पुढील 24 तासात वर्धा जिल्ह्यामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये। अमरावती जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात मध्यरात्रीच्या भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये। तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुढील मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच पुढील 24 तासामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये, तर काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये मित्रांनो। तसेच अकोला जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये। तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच पुढील 24 तासामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री आणि पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये मध्यरात्री आणि पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तर मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। धुळे जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच पुढील 24 तासात नंदुरबार जिल्ह्यामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल, तर धुळे जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पुढील 24 तास मध्यरात्रीच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसेच जालना जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीच्या भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला। बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच
पुढील 24 तासामध्ये बीड जिल्ह्यामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. तसेच जालना जिल्ह्यामध्ये बी पुढील 24 तासात हलका पाऊस. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला. धाराशिव जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलका पाऊस. तसेच लातूर जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल. परभणी जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल. तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल मित्रांनो. हिंगोली जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये. तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये. तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल. तसे परभणी जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल मित्रांनो. लातूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल. तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल मित्रांनो.